चेअरमन दक्षिण शिंदे कधी सल्ल्यात करीत नसतो. जय श्री आता शायरांना काय सांगायचं, शायरांनी आपल्याला सांगितलं. नंदीचा जन्म कसा झाला हे मी तुम्हाला सांगितलं होतं. शायरांनी तीच सांगितली, नक्षत्र सांगितला, वार सांगितला, स्वागत इथपर्यंत स्वागत. पुढे जाऊन शायरांचा अजून एक सवाल आहे. मामा आहे का डोक्यात? आता त्याच्यावरती मी बोलणार आहे. बीज कोणाचं होतं? एक मिनिट. चला चला चला. वरून अग्नी वायू शाहीर हात जोडून सांगतो. वरून अग्नी वायू या तिघांचा अंश आहे. बीज कुणाचं झालं? याच्या पलीकडे जर शायरांचं काही असेल, शायरांनी जरूर सांगावं. पण मला 7-12 पाहिजे बरं का, तसं नाही जमणार. आपल्या बापाच्या नावावर किती का आपण दुसऱ्याचे बांध करतोय, त्याला कुठंतरी पाहिजे ना पुरावा. त्याला पुरावा पाहिजे ना. ते आवरे आपा कडी मोती गिराय, आवरे आपा कडी में मोती गिराय याचा अर्थ म्हणजे काय? एक माझ्यासारखा मराठ्याचा गडी होता आणि त्याचं झालं एका बाईवरती प्रेम. दृष्टांत सांगतोय बरं का. त्याचं झालं एका बाईवर प्रेम, म्हणजे थोडक्यात त्यांचंच मायावर झालं. आता जो प्रेम करणार होता तो बिचारा गेला. हा जो होता तो प्रेम करणारा देवानं लवकर नेला. जसं काही यांचं झालं माझ्यावर प्रेम, पण बाई कन्नड्याची. बाई कुणाची? कन्नड्याची. हिची भाषा त्याला उमजाना आणि याची भाषा तिला उमजाना. यांनी तर लग्न तर केलं, घरी तर आणली, पण याला जायचं होतं नांगरावर. भरतला जायचं होतं नांगरावर. मग त्याने सांगितलं मला जेवण घेऊन ये खुननी. ती म्हणली हा. मुंडका हलवलं आणि ते म्हणली, कारण तिची भाषा याला कळत नव्हती ना. हिनं टोपलं बिपलं भरलं, सॉरी पाटी बिटी भरली, गेली शेतावर. याने नांगर सोडा, बसलं गडी जेवायला. पण हिच्या नाकात होती सर्जाची नथ. कोणच्या? त्या बाईच्या. मावशी ती कन्नड्याची बाई होती ना, मग थोडक्यात मीच. तिच्या नाकात होती सर्जाची नथ. तिनं केलता सुंदर कढीचं कालवण. कढी, आता कढी इकडं प्रसिद्ध आहे तुमच्याकडं. कढीचं कालवण केलं, त्याच्यामध्ये चमचा घातला, आमच्या भाषेत पळी. तो चमचा घातला आणि ती हलवायला लागली. हलवीत असताना तिच्या नाकात होती सर्जाची नथ. नथीतला मोती पडला कढीत. नथीतला मोती पडला कढीत. आता मोत्यांचे 2 प्रकार आहेत. एक नाकाच्या आतमध्ये असतो, तो सर्दी झाल्यावर फाटकुनी बाहेर पडतो. ग्रीन कलरचा गोळा असतो. तो ग्रीन कलरचा असतो का? तो मोती नाही पडला. मोती कशाचा पडला? सर्जाच्या नथीतला मोती पडला कढीत. आता ऐका बरं का हो दादा, तुम्ही गैरवेळेस आणताय. मगाशी बी तुम्ही असं खोटेपणा केलाय. मी सांगतो तिकडे बाहेर गेलो ते पाचुऱ्याला तर 7-7 हजाराचा चहा पाचता शायरांना. एकटे शायरी सोडीच पेटत मुतखडा उमरती. आता मी जे सांगतो याच्यावर पाणी नका फिरू, फक्त यांचं लक्ष माझ्यावरून पांगू नका, एवढंच सांगायचं मला. तर तिनं केलतं पुढे आलं कसं
मोती पडला कडीत, तेव्हा ती म्हणली आवरे आप्पा कडी में मोती गिराय. किटलीवाले बायको काय म्हणली, आवरे आप्पा कडी में मोती गिराय. शेगड्याला लेन राग आला. मामा याला भाषाच कळत नव्हती. मला एवढं सुंदर कडीत कालवण झाली आणि मला म्हणती कडीत मूत. याचा गैरसमज काय झाला, ती म्हणली आवरे आप्पा कडी में मोती गिराय म्हणजे न तिथला मोती कडीत पडलाय. याला वाटलं कडीतच सुसू. चाबक होता कड्याकडं. हे बायको दोपटाय सुरुवात केली. अशी हाणायला लागला. पण त्याच ठिकाणी आमच्या कांगणे मामांसारखा एक माणूस होता. थांबा आता गडी मी सांगेन त्यावेळेस आणा, तुमच्या पाया पडतो. तुमच्यासारखा एक हुशार माणूस होता. त्यांनी सांगितलं, अरे का बायकोला मारतो. अरे मला म्हणती असं असं एवढं सुंदर कडीचं कालवण झाले, पण त्याला दोन्ही भाषा कळत होत्या. जो मध्यस्थी माणूस होता त्याला दोन्ही भाषा कळत होता. मग त्या बाईला विचारलं, त्यांनी निन्यू प्रेमीन किन्यू वत्ताला वडी इंजन मारे आंग्या पडेन बदकुरी पड्या. तो भाग पुढचा आहे. ती म्हणली आवरे आप्पा कडी में मोती गिराय. तो म्हणला ते बघ आजू काही तशीच म्हणती. मग ज्याला कळत होतं मध्यस्थी माणूस होता तो म्हणला थांब येड्यावर नको करू. ती म्हणती तिच्या नाकात सर्जाची नथ, नथीतला मोती पडलाय कडीत, नथीतला मोती पडलाय कडीत. तो कडीतला मोती काढायचाय. तेव्हा शायरांना विनंती राहील, कडीत मोती करायची काय, कडीत मोती करायची नाही, कडीतला मोती काढता आला पाहिजे. छाती ठोकपणे सांगतो वरून अग्नी वायू. आणि तुम्ही ब्रह्मदेवाकडे जात असताना ब्रह्मदेवानं तर सृष्टीत निर्माण केली. हा जसा विष्णू पातळात गेला तर त्याला अनेक विष्णू भेटले. आपण एकाच त्याचं आता खऱ्या अर्थानं त्यांचा जो गाण्यामध्ये सवाल होता. आता शायरांनी गाणं सवाल नव्हता का त्यांचा, मळीचे वजन किती आले तर 9 आंगुळे. 9 आंगुळे म्हणजे किती शाहीर सांगतील पुढे. पंडित ज्ञानी मियाद ज्ञानी दुसरा एक सवाल होता, माणसाचे जप किती होतात. आलं का लक्षामध्ये. शायरांचा मुद्दा असा आहे का माणसाचे जप किती होतात म्हणजे श्वासोश्वास किती होतात. शायरी 21,625 24 तासात. फार दारू पिऊन पडू द्या, एखादा दारू पिऊन पडू द्या तरी त्याचं जप किती होणार 21,625. आणि 25 करावं लागतात. 5 ते वेगळे आहेत. आता तो विषय नाही, विषय शास्त्र प्रचितीचा आहे. तरी आपल्याला शायरांचं काही ठेवायचं नाही. पुढे
दुसरा एक मुद्दा आहे. मी शायरांचं सगळंच मोडून काढणार नाही, मी शास्त्राच्या प्रमाणे बोलणार आहे. शास्त्राच्या मताप्रमाणे चेअरमन शायरांचं म्हणणं काय, आता 21,625 तर आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. शंकर कशावर बसत होते? हा हो, शंकर कशावर बसत होते? गादीवर. मी गादी घेऊन बसले तर म्हणतो शायरांनी सांगितलं ना आपल्याला, शंकर कशावर बसत होते? शिळेवर. आता शायरांना कुठं लागले मला माहित नाही. शायरांना ही गोष्ट कुठं लागली मला माहित नाही, पण शायर एवढंच सांगेन, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे असू शकता. मलाच अंदाज नाही माझं वय किती, त्याच्यामुळं माझ्यापेक्षा तुम्ही वयाने मोठे असू शकता. तुम्हाला उद्देश करण्या इतका मी मोठा नाही. शंकर शिळेवर बसत होते असं शायरांचं म्हणणं आहे. आता शायरांना कुठं लागले मला माहित नाही, पण मी एवढंच सांगेन, शायर थोडं शोधा. मग कधीतरी आपण शास्त्राला बोट लागल्यावानी करतो ना. एखादं जर मला नाही ना मामा माझ्या डोक्यात बसलं, मी प्रामाणिकपणे सांगेन ते माझ्या डोक्यातच नाही. कोणी डोक्यात दगड घालत नाही. आणि मग शंकर दगडावर बसायचा ना, पार्वती काय बसायची? वाघाव. पार्वता माता काय बसती? पार्वता माता काय बसती? वाघावच ना. शायरी आहे पा. तुमच्या प्रश्नाचं माझ्या प्रश्नाचं उत्तरच इथे. तो देव होता, भगवान शंकर होता, तो वाघाचं कातड का नाही असायला लागलं? मग याच्या पाठीमागं काहीतरी कारण असलं पाहिजे. एवढं सांगेन, शोधा. चेअरमन दक्षिण शिंदे कधी सल्ल्यात करीत नसतो. त्याचं ब्रीद वेगळे, माझं ब्रीद वेगळं आहे. कवी दगडूजी म्हणे तुझ्या ब्रीदाची आण. त्या दिवशी नाही साकी म्हटलं का मी, ब्रह्माचा भोपळा तुरेकर भोगले बळकट. त्या दिवशी नाही ऐकली तुम्ही? आज नाही म्हणणार मी ती. तर शोधा. एवढंच म्हणेन, शंकर ते देव होते. शायर म्हणतात दगडावर बसत होते, शिळेवर बसत होते, कशात लागलं मला माहित नाही, फक्त एवढंच मी सांगेन, शोधा. भगवान शंकर आदि दाक्षायणी ऐका गावन, ऐका गावन. अनुमूळ स्तंभाची सांगतो कहाणी, पावा शोधून ना हो रामा, हरे रामा रामा, चिर रामा हो रे, हरी हरी हरिया. स्तंभाची सांगतो कहाणी, यावा ऐकून ना हो रामा, हरे रामा रामा, चिर रामा हो रे, हरी हरी हरिया. आता हा विषय थोडा इकडं आपण ठेवणार आहोत. ज्यावेळेस शिकमुनीच्या जटेमधून स्पीकरवाल्यांचं, साऊंडवाल्यांचं स्वागत, धन्यवाद, एक नंबर लागले. आता काहीच करायचं नाही. भगवान शंकर नंदी कधी आला हा भाग वेगळा आहे, पण नंदी कुणाच्या पोटी जन्माला आला? शिकमुनीच्या. नंदी आला जन्माला,
मला भूक लागली. आता शिकमुनीच्या जट्टे जन्माला आला ही तो गोष्ट खरी. मग त्याला आई होती का? आई तीच, बाप आहे तोच, सर्व तोच. भूक लागली. भूक लागल्याच्या नंतर शिकामुनीने सांगितलं, ये नंदिना, निघलं पाहिजे काटा. प्रकार काय झाला? म्हणू लागला मला भूक लागली. बापाला सांगितलं. मग शिकामुनीने सांगितलं. शिकामुनी बोले नंदी लहरी शिकामुनी बोले जे समुद्र आहे ना किती आहेत ते मला उल्लेख करायची गरज नाही. दधी समुद्र आहे. एका समुद्राचं नाव आहे, एका तळ्याचं नाव आहे दधी. दधी समुद्रावरती जा आणि त्या दधी समुद्रावरती जाऊन तू दूध पे. तो सगळा दुधात. शॉर्टकट मारले. पहिला नंदीनं कुणाचा सांड लावतो, कुणाचा गर्वहरण केला? यस, विष्णुदेवाचा. आता विष्णूला एवढं छळलं म्हणल्यानंतर वार्ता कळली. आता कोणाला कळली? शायरान तिथून पुढे चालायचे. आता शायरांनी इथून पुढे चालायचे. कारण आता एका हस्तीचा अपमान नंदीनं केला. त्याच ठिकाणी नंदी उजवा ठरला. तो काही कोणाला हरत नव्हता. कारण बीज तसं होतं. वरून पाऊस आल्यावर कोणाला आवरतो का? अग्नी कोणाला पेटलो इजतो का? वारा सुटल्यावर ऐकतो का? अशा पद्धतीचं बीज होतं शाहीर. मग शाहीर नक्की सांगते ना. आता शायरांपुढे दोनच मुद्दे मांडलेले आहेत. शाहीर त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत. पुढे जात असताना जास्त बारी मोठी व्हायला नको म्हणून एक संगीत आणि शायरांकडे बारी.
कोरा चंद्र थट्टा बरी नव्हे ही थट्टा बरी बरी नव्हे थट्टा बरी नव्हे थट्टा भल्या भल्या शिलावीला पट्टा थट्टेतूनच नाही का म्हणून कोरा चंद्र डागला थट्टेच्या मुळे 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 आळ नारदावरी आला भयभीत इंद्र झाला नारदावरी आला भयभीत इंद्र झाला आळ नारदावरी आला भयभीत इंद्र झाला नारदावरी आला भयभीत इंद्र झाला बगे पडली त्या इंद्राला अहिल्यामुळे बगे पडली त्या इंद्राला अहिल्यामुळे कोरा चंद्र डागला थट्टेच्या मुळे कोरा चंद्र डागला थट्टेच्या मुळे बगे पडली त्या इंद्राला अहिल्यामुळे बगे पडली त्या इंद्राला अहिल्यामुळे कोरा चंद्र डागला थट्टेच्या मुळे कोरा चंद्र डागला थट्टेच्या मुळे गणेशाशी हसला शनी विक्रमासी आला गणेशाशी हसला शनी विक्रमाशी आला चंद्र गणेश खऱ्या अर्थानं एक दिवस गणपती बाप्पा गायनं चाललं होतं उंदीर मामाने जास्त स्पीड धरला असेल आणि गणपती बाप्पा उंदरावरून पडलं ते पाहिलं कुणी चंद्र गणेशाशी हसला शनी विक्रमासी आला गणेशाशी हसला शनी विक्रमाशी आला हरी बळी जादूराला विष्णू लागला हरी बळी जादूराला विष्णू लागला कोरा चंद्र डागला थट्टेच्या मुळे कोरा चंद्र डागला थट्टेच्या मुळे हरी बळी जादूराला विष्णू लागला वाढवायचा हरी बळी जादूराला विष्णू लागला कोरा चंद्र डागला थट्टेच्या मुळे कोरा चंद्र डागला थट्टेच्या मुळे अशी थट्टा काय कामाची असली थट्टा काय कामाची लेख नव्हे तुझ्या मामाची थट्टा काय कामाची लेक नव्हे तुझ्या मामाची असली थट्टा काय कामाची लेख नव्हे तुझ्या मामाची अशी थट्टा काय कामाची लेक नव्हे तुझ्या मामाची हरी बळी जादूराला कवी पट्टे बाबूरावाची आघाडी पळे कवी पट्टे बाबूरावाची आघाडी पळे कोरा चंद्र डागला थट्टेच्या मुळे कोरा चंद्र डागला
असली थट्टा काय कामाची, लेक नव्हे तुझ्या मामाची, कवी पठ्ठे बापूरावाची आघाडी पळे. एक थाप आडवी झाल्याच्या नंतर थोडंसं मायकून फसायला लागलं होतं, कारण आपला अज्ञान झाकून ठुता कामा नये. यानंतर थोरात आणि बारी जोरात. धन्यवाद शाहीर. जावे जेच्या वंशा तेव्हाची कळे. वाचन आहे मंडळी. पण काय झालं, साहेबांसारखा एक शहाणा आणि विद्वान माणूस तिथं आला. तिन्ही वेळेला त्यांनी अशा पद्धतीनं हे केलं, म्हणून तिने पदर खावला. चौथ्यांदा त्या मुख्य गिरायकाला मारायचंच. तर दादा सारख्यांनी सांगितलं, हे अग तू काय करती. तो काय म्हणतोय. पाचव्यांदा त्यांनी म्हटली, दादांनी सांगितलं, अग त्याची भाषा तुला कळत नाही, तो मुकाय. तो सांगत काय, 5 रुपयाचा साबण दे मला कपडे धुयाला. तेव्हा हे मोतीगिरा हे धुतल्याशिवाय नाही का. म्हणून छोटीशी साकी आणि होणारा उर्वरित विषय.
साकीचा भाग शाहीर याच्यावर विश्लेषण करतील. पहिली वारी दोन्ही शाहिरांची झाली. महामंडळी पहिल्या बारीत मी चुकलो 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 चुकलो. ज्या वेळेला ब्रह्मदेवानी शिका मुनीला वर दिला, कारण त्या तिघांचं बी बरोबर, तिथं मी चुकलो. मंडळी चुकीला माफी नाही, पण शंकराचं नंदीच्या आधीचं वाहन तुम्हाला सांगतो, आदी मायाचं हिमालयाने दिलेला सिंह वाहन. एका शिळेवर कैलासाच्या अरण्यामध्ये वाघाचं कातड अंथरून ते शिळेवर बसायचे. कैलास पर्वताच्या पायथ्याशी, आणि मग नित्य नियमाने ध्यान करायचे. असो पुढे जाऊन सांगितलं शाहिरांनी, नव अंघोळे म्हणजे काय. हा विषय अध्यात्म आहे, पण हरकत नाही. आमच्या गणपत बाबाची एक कविता आहे स्वरूपाची. आता इथं विषय चाललेला आहे नंदीचा, परंतु जो सद्गुरूचा बेटा आहे त्याला छे 9 अंघोळे, 10 अंघोळे, नवे 21 अंघोळे. कारण मी सुरुवातीला सांगितलं होतं, सद्गुरु स्तवनामध्ये 24 तासामध्ये प्रत्येक जण श्वास घेतो आणि सोडतो. शाहिरांनी विश्लेषण केलं, धन्यवाद. पण ते पेरणी मात्र सद्गुरूलाच करावा लागती. नाम हे स्वसा वाट चालतं आणि नाव वाचे वाट. अरे इडा पिंगला शुशुमना दिवनाची परतार दोन जाणे, परतार दोन जाणे. इडा पिंगला शुशुमना ती घिंचे भरतार दोन जाणे, भरतार दोन जाणे. विदेही अवस्थेवर मग आसनांचा अनेक प्रकार आहे. त्या पद्धतीनं विदेही अवस्थेपर्यंत गेल्यानंतर आपला श्वासोश्वास 9 अंघोळे पर्यंत नव्हे तर 21 अंघोळ्यापर्यंत चालतो. मग अंघोळे कायला म्हणायचं असं शाहिरांचं सांगणे.
आपली ही बोट किती आहे 10 अंगठा दाबा प्रत्येक जणांनी श्वास सोडा कोणचा किती आंघोळे चाललाय हे सद्गुरु माऊली ही शाळा फक्त सद्गुरु माऊली शिकवतात पुढे जाऊन शाहिरांचं म्हणणं आहे नंदी बोलू लागला बापाला बाबा मला भूक लागली काहीतरी खायला द्या नाही तर सप्त समुद्रावर जा दधी समुद्र म्हणजे दुधाचा समुद्र दूध पिऊ लागली रे विष्णू दूत आले नंदीने पराभव केला नवे नवे विष्णू आले श्वासावाट हात घेतला विष्णूला नंदीनी विष्णूच्या छातीवर पाय दिला आज प्रत्येकाला छातीवर प्रतीक आहे विष्णूचा गदा मारली गेली कारभारी जगदाळे गोंदेगाव 101 रुपयाचं बक्षीस धन्यवाद मारली गेली वरले दात पडले नंदीचे आहे का रक्त प्रवाह होऊ लागला एक गंगा निर्माण झाली तिचं नाव प्रवरा नदी शाहीर माझ्या वाचण्यात ये बर का त्याच्या पलीकडे काय असेल तर तुम्ही सांगा अरे काय झालं रे त्या दाताचं घ्यावा ऐकून शाहीर घ्यावा की ऐकून अरे कदम हरली विष्णूनी रे दात समुद्रात जाणे राजू अरे देवा दैत्यांचं झालं असणार त्या समुद्र कारण अव समुद्र कारण अरे देवा दैत्यांचं झालं मंथन ते समुद्र मंथन अव समुद्र मंथन शाहिरांचा सवाल होता रक्त प्रवाह होऊ लागला प्रवरा गंगा निर्माण झाली असं एक शास्त्र सांगतं पण काही अंश तो रक्ताचा आणि ते जे दात पडले समुद्रामध्ये देव दैत्यांचा समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनामधून 14 रत्न निर्माण झाली मग त्या 14 रत्नांची नावं ऐरावत कारण शाहिरांनी सांगितलं कथा कल्पतरू भाग 4 आहे आणि हे 3ऱ्या भागामध्ये आहे माझ्या मते शाहिरांच्या सवालाचं उत्तर इथं संपलेलं आहे आणि एखादं उत्तर राहिलं असन तर दुसऱ्या वेळेला मला आठवण करा नंदी आणि विष्णूचं युद्ध झालं पण इंद्राचं गादीवर बसायला माझा मुलगा मी डोळ्यांनी पाहावा असा हट्ट कुणाचा आहे
शिकामुनीचा नाही का. अरे दुसऱ्या दिवशी बोलू लागला अरे नंदी तो जाण बापाला नंदी तो जाण भूक लागली बाबा मला काय खायला जाण असं एक शास्त्र सांगतं ज्या वेळेला नंदी आणि विष्णूचं युद्ध झालं विष्णूला श्वासासह आत घेतल्यामुळं श्वास बाहेर सोडला आणि विष्णू कैलासावर जाऊन पडला. पण त्याच्या अगोदर मी हे कथन गाणारे शाहीर ते कथन गाणारे क्रमाक्रमाने विषय आपल्याला न्यायचा आहे. अमरावतीला गेला नंदी अरे गेला चालून नंदी तो गेला की चालून अरे इंद्राचा रे होता बगीचा सुंदर मान नंदीला भूक लागली म्हणून बापाला विचारलं शिकामुनी सांगावा बाबा अमरावतीला जा आणि त्या इंद्राच्या बागेमध्ये तुला जेवढी फळं फुलं खायची ते खा. मग जन्माला आल्याबरोबर मारुती रायाने सांगावा आई भूक लागली. सूर्याला धरायला गेला तसं नंदीनी सांगितलं बगीचा फुला फळांनी भरलेलाय पण तिथं सुद्धा इंद्राचे दूत राखण होते. 4 पायाचा पशु आलेलाय. सहज त्या धूतानी पाहिलं हाणू लागले हाकलू लागले पण काही होईना. शास्त्र सांगतं श्वास घेतला त्यांना पण पोटात घेतलं जशी वाळवट येते त्या पद्धतीनं ते वरच्यावर उडू लागले. अरे ही बात मी कळली तेव्हा अरे इंद्र राजाला अव इंद्र की राजाला ऐरताव बसून इंद्र मग आला बगीच्याला इंद्राला बातमी कळली ऐरातावर बसून वाजत गाजत आलेला आहे. 4 पायाचा पशु आणि ह्या सेवकांची कुणी अशी हल्लत केली आणि वाजत गाजत ऐरावतावर आलेला 33 कोटी देवांचा राजा इंद्र आहे ना हत्तीवर बसून वाद्य वाजत आलेले तोपर्यंत खाऊन तृप्त झालेला आहे नंदिकेश्वर. मग त्या दोघांची झाली लढाई पुराणात खून कल्पतरू मध्ये खून इंद्राचा वाक्याला पराभव नंदिनी झाला. राम रे
वरच्या वर फिरू लागलेला आहे आणि ती संधी साधली आपल्या पित्याच्या वचनाला जागायचं. जसे आता मगाशी आम्ही इथं आगमन झाल्याबरोबर बाबांचे वंशज साहेब शायराने सांगितलं हे बाबांचे नातू पंतू, तस पित्याच्या वचनाला जागायचं. एक दिवस तरी इंद्राच्या गादीवर माझा पुत्र बसला पाहिजे मी पाहणार. आणि ब्रह्मदेवानी वर दिला. इंद्र आणि सेवक वरच्या वर हवेमध्ये तेवढ्या संधी साधली त्या नंदीनं. ज्या ठिकाणी इंद्राचं आसन आहे, अरे आसन व उच्चालल अव शिंगाणी जाणे, नंदीन शिंगाणी जाणे. अरे त्याचं आसन दिलं टाकून समुद्र कारण महावर्ग मंडळी. शाहिरांचा सवाल होता रक्त प्रवाह आणि दात पडले विष्णूने गदा मारल्यामुळं. एक शास्त्र सांगतं देवदानवांचं समुद्र मंथन झालं, 14 रत्न निघाली. दुसरं शास्त्र एक सांगतं काय, इकडं इंद्राचा पराभव केला, आसन उद्ध्वस्त केलं, समुद्रात फेकलं. पण त्या आसनाला म्हणे रत्न जडित आसन होत असं शास्त्र सांगतंय. मग आता आपल्याला मागे यायचं नाही, आपल्याला विषय पुढे चालवायचा आहे. इंद्राचा पराभव झाला, विष्णू जाऊन पडलेला आहे कैलासाला. भगवान शंकर बसले होते ऐका ध्यानाला, अवनाम स्मरणाला. काय पडलं म्हणून पाहिलं ऐका दाखला. सुरुवातीला सांगितलं, पुन्हा दुरुक्ती करतो. नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि नित्यनेम शंकराचा होता. नित्यनेम करीत असताना काय पडलं म्हणून सहज पाहण्यात आलं. जगाचा पालनवाला विष्णू जसं एखाद्या पारद्याने बाण मारावा आणि पशु तडफाडून जमिनीवर पडावा अशा पद्धतीनं जगाचा पालनवाला तडफाडतोय. शंकर भगवान तातडीने उठले आणि विष्णू जवळ गेले. कुणी अवस्था केली, घडलं काय, झाली हकीकत तेव्हा सांगितली. शंकरा कारण अरे विष्णूनी जाण. एक कोटी कण घेऊन आले तर चालून. सगळी हकीकत विष्णूने शंकराला सांगितली गेली. अशा पद्धतीनं हा पशु माजला
आणि काही करा, तुमच्याशिवाय हे संकट दूर होणार नाही. कोट्यावधी शिव घेऊन गण घेऊन ही दिंडी कुठं आलेली मंडळी अमरावतीला. नंदी पाहतात शिवगणांना भगवंताने आज्ञा केली, पण त्यांची सुद्धा पालापाचोळ्यासारखी स्थिती केली. त्या